राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांच्या 86व्या वाढदिवसानिमित्त व शरद नागरी बँकेच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त शिवपार्वती लॉज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन शहराध्यक्ष महेश गादेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, चंद्रकांत पवार, शंकर पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी सीताराम लांडे, शरद नागरी बँकेच्या सीईओ राजेंद्र आवताडे, बँकेचे चेअरमन महेश माने, संचालक ज्ञानेश्वर सपाटे, महादेव गवळी, प्राध्यापक पवार, शंकर पाटील, रेखा सपाटे, मुख्याध्यापिका अनिता माने, बँकेचे अधिकारी दत्तात्रय चटके, अनिल शिंदे, दिनेश चौगुले, सचिन भोसले, ऋषिकेश झांबरे, बँकेच्या मॅनेजर मथुरा सपाटे, बंडू भोसले यांची उपस्थिती होती। खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शरद नागरी सप्ताहात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती माजी महापौर मनोहर सपाटे, ज्ञानेश्वर सपाटे यांनी के सिटी न्यूज चॅनलशी बोलताना दिली। या रक्तदान शिबिरासाठी मेडिकेअर ब्लड बँक व अक्षय ब्लड बँकेचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले। या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। सहभागी रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 86व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी महेश माने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। पवार साहेबांना 100 वर्ष पवार साहेबांनी पूर्ण करावेत अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। आपल्या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। नेते श्री शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ईश्वरचरणी प्रार्थना। आपल्या देशाचे माजी संरक्षण मंत्री, माजी कृषी मंत्री माननीय शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शतायुष्य लाभो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। ते नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व शरद बँकेच्या 27व्या रौप्य महोत्सवानिमित्त शरद बँकेच्या वतीने अनेक कार्यक्रम आम्ही आयोजित करतो। यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। शरद पवारांचं 40-50 वर्षात जे काम आहे ते मानव सेवा धरून काम आहे, तेव्हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही केक कापून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा रक्तदान करून जेणेकरून एखाद्या माणसाला जीवनदान मिळेल, त्यांना अभिप्रेत असं आम्ही काम करतो। आणि शरद पवारांचे विचार हे आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या 40 वर्षांपासून करत आहोत। यावर्षीसुद्धा आम्ही सपाटे कुटुंबीच्या वतीने होम मिनिस्टर स्पर्धा असो, स्वच्छता मोहीम असो किंवा बँकेच्या वतीने नूतन कॅलेंडर वाटप असो, हे सर्व कार्यक्रम आम्ही शरद सप्ताह आयोजित करत आहोत। या निमित्तानं आपण पवार साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या आयुष्यात शतक पूर्ण करावं अशा आम्ही शुभेच्छा देतो। शरद नागरी सहकारी बँकेची स्थापना 12/12/1998 रोजी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त झाली। या बँकेच्या 4 शाखा आहेत। या बँकेचे कार्यक्षेत्र सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद या 6 जिल्ह्यामध्ये असून बँकेचे भागभांडवल 4 कोटी आहे, ठेवी 102 कोटी आहेत, कर्जे 70 कोटी आहेत आणि या बँकेचे खेळते भागभांडवल 167 कोटी असून बँक 200 कोटी व्यवसायाकडे वाटचाल करत आहे। या बँकेत माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बँकेच्या स्थापनेपासून विविध कार्यक्रम आयोजित करतो। दरवर्षी रक्तदान शिबिर, होम मिनिस्टर स्पर्धा, याही वर्षी आपण रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। तरी जवळपास आम्ही 100 रक्तदाते रक्तबाटल्या गोळा करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे। तरी या वर्षानिमित्त पवार साहेबांना त्यांचं आयुष्य चांगलं लाभो, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी मी त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। शरद पवारांच्या उपस्थितीत सुशीलकुमार शिंदे साहेब आणि पद्मश्री पाटील यांच्या शुभ हस्ते शरद बँकेची स्थापना झाली। आज 25 वर्ष झाले शरद बँकेची स्थापना होऊन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन 25 वर्ष झाले, लायसन घेऊन 27 वर्ष झाले, 2 वर्ष आम्हाला चालू करायला लागले आणि आज खऱ्या अर्थाने 25वा रौप्य महोत्सव चालू आहे। शरद बँक आता 100 कोटीच्या ठेवी पार करून 200 कोटीकडे वाटचाल करते आहे।
या बँकेच्या अस्तित्वापासून आज तारखेपर्यंत कायम दर्जा ठेवून ही बँक आपली वाटचाल करते आहे. मी ते महाराष्ट्राचं सांगणार नाही, पण सोलापूर जिल्ह्यात स्थापनेपासून अस्तित्वापासून पहिल्या तारखेपासून आजपर्यंत ही बँक दर्जा प्राप्त करून आपली वाटचाल करते आहे, याचा मला अभिमान आहे. या अवताडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी वर्ग आणि सर्व संचालक मंडळ अतिशय प्रामाणिकपणे महेश माने यांच्या नेतृत्वाखाली, खरं तर चेअरमन साहेबांच्या नेतृत्वाखाली ही बँक वाटचाल करते आहे. मी चेअरमन पदाचा चार्ज सोडल्यापासून महेश माने चेअरमन आहेत. अतिशय काटेकोरपणे काम करण्याची भूमिका ठेवून ही बँक वाटचाल करते आहे. इतर बँकेने आमच्या बँकेचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची बँक चालवण्याचा आम्हाला संधी प्राप्त झाली आणि गेली कित्येक वर्ष आम्ही या बँकेच्या अस्तित्वाला अत्यंत प्रामाणिकपणे सगळे संचालक काम करत आहोत. या पवारसाहेबांच्या नावानं आणि पवारसाहेबांच्या विचारानं चाललेली ही बँक त्यांच्या पवारसाहेबांच्या वाढदिवसादिवशी स्थापन झाल्यामुळं दरवर्षी रक्तदान शिबिर, अनेक स्पर्धा, मागच्या वर्षी मॅरेथॉन स्पर्धा घेतली, अशा चित्रकला स्पर्धा, अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा या बँकेनं आयोजित करून आपलं अस्तित्व सोलापूर जिल्ह्यात निर्माण केलं. चित्रकला स्पर्धेला 40,000 50,000 लोक येतात, मुलं येत होते. अशा पद्धतीनं गेल्या वर्षी मॅरेथॉनला जवळपास 25,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आता महिलांचा आज होम मिनिस्टर स्पर्धा आहेत उद्या आणि परवा. मला निश्चित खात्री आहे 5,000 महिला ह्यामध्ये भाग घेतील दोन्ही ठिकाणच्या ह्याच्यावर. म्हणजे अशा पद्धतीनं जनसंपर्क ठेवण्याचा आणि सामाजिक हेतू ठेवून बँक वाटचाल करते. जे काय योगदान द्यायचं ते सामाजिक, आम्ही कुठल्याही प्रकारचा जाहिरातीवर खर्च न करता, जाहिरातबाजी न करता बँकेची वाटचाल ही समाजरूपी परमेश्वराला मानून सामाजिक कार्यातून आम्ही ही काम वाटचाल करतो आणि ती वाटचाल गेली 25 वर्ष सहज चालू आहे. या वाटचालीमध्ये सर्वांनी सहकार्य योगदान दिलं. ते बँकेचे कर्मचारी, माझे सर्व संचालक मंडळ आणि बँकेचे चेअरमन या सगळ्यांचं ऋण व्यक्त करतो. Like, subscribe, click on the bell.